नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना आरोही शिलाई वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण 34 छातीसाठी प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग पाहणार आहे। तर पहा, उंची आहे 13 इंच आणि शिलाई मार्जिनसाठी 1 इंच 14। तर अशा प्रकारे मार्क करून घेतलेलं आहे आणि मुंडा आहे आपला 5.5 इंच। शोल्डर आहे 5 इंच घेतलेला आहे। शोल्डर पट्टी छोटी आहे त्याच्यामुळे 3.5 इंचावरती मार्क केले आणि 2.25 इंचाची गळा रुंदी आहे। शोल्डरवरून मुंड्याचं माप टाकायचं आहे। मुंडा आहे 5.5 इंच, मार्क करून घ्यायचा। त्यानंतर दोन्ही साईडला चेक करून नंतर एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। यावरून आता आपल्याला टाकायचं आहे मुंड्यावरून छातीचं माप। तर पहा, छाती आहे 34, तर त्याचा चौथा भाग 8.5 इंच, त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन, 10 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे। कमरेच्या साईडला छातीपेक्षा अर्धा इंच कमी करून मार्क करून घ्यायचं आहे। छातीचं पूर्ण माप आहे 10, त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी म्हणजे 9.5 इंचावरती मार्क करून घेतलेलं आहे। तर पाठीमागच्या मुंड्याचं माप टाकायचं आहे। तर पहा, 1 इंचावरती मार्क केलं आणि तिरकी लाईन एक ड्रॉ केली। तर याच्यावरती आपल्याला आता आकार देऊन घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपण आर्म होलचा आकार काढून घेतलेला आहे। तर इथे मला आर्म होल 8 इंच पाहिजे होता, तर तो कमी भरत होता, तर मी ते खाली मार्क करून घेतले। हा ब्लाऊज ज्यांचा होता त्यांचा शोल्डर खूप उतरत होता, त्याच्यामुळे मुंड्याच्या साईडला पहा, खालच्या साईडला मी मार्क करून घेतले थोडंसं। तर एक इंचावरतून मार्क केलं तर ते खूपच खाली जात होतं, त्याच्यामुळे मी मुंड्याची माप पहा 1.5 इंचावरती बाहेरच्या साईडला मार्क केलं होतं। 1.5 इंचावरती मार्क करून अशा प्रकारे मी मुंड्याचा आकार देऊन घेतला होता। कधी कधी ब्लाऊज शिवताना थोडी ॲडजस्टमेंट पण करता आली पाहिजे आपल्याला। तर अशा प्रकारे मी पाठीमागच्या भागाची कटिंग करून घेणार आहे। प्रत्येकाचे माप वेगवेगळे असते, त्याच्यामुळे कधी कधी आपल्याला ॲडजस्टमेंट करून पण कटिंग करावी लागते। तर आपल्याला यानंतर प्रिन्सेसचा पुढचा भाग मार्क करून घ्यायचा आहे। हा पाठीमागचा भाग घेतलेला जसाच तसा मार्क करून घेणार आहे आपण। पुढच्या मुंड्यासाठी आपण आता माप टाकणार आहे। तर पाठीमागचा जो भाग आहे तो आहे तसा मार्क करून घेतलेला आहे आपण, आणि पुढचा मुंडा पण आता आपण 5.5 इंचावरतीच टाकणार आहे। मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। तर आपल्याला गळ्याचं माप टाकायचं आहे। तर 3.25 इंच शोल्डर पट्टी घेतलेली आहे आपण आणि 2.25 इंचाची गळा रुंदी आहे। तर पुढचा गळा आहे 6 इंचाचा। तर अशा प्रकारे बॉक्स तयार करून घेतला। तर पुढचा गळा मला हा पंचकोनी करायचा होता, तर त्या बॉक्सवरती 1 इंचावरती मार्क करून घेतलं आणि थोडासा असा तिरका बाहेर काढून घेतलेला आहे। अशा प्रकारे मी पुढचा आकार पंचकोनी दिलेला आहे। तर आपल्याला टक्स पॉईंट टाकायचा आहे। 10 इंचावरती मार्क करून आडवा टक्स टाकलेला आहे 3.5 इंच, आणि तो आहे तसा खाली जोडून घ्यायचा। तर 2 इंचावरती मार्क करून वरच्या साईडला 1.5 इंचावरती एक रेष मारायची आणि अशा प्रकारे प्रिन्सेससाठी आकार देऊन घ्यायचा। आता इथे 2 इंचाचा टक्स कटिंगमध्ये जाणार आहे, त्याच्यामुळे कमरेच्या साईडला आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। आणि खालच्या साईडला आता आपल्याला अर्धा इंचावरती मार्क करून एक सरळ रेष घ्यायची आहे। तिरक्या लाईन त्या टक्सला जोडून घ्यायच्या आहेत। तर कटिंग करून घेणार आहे आपण। इथल्या ज्या लाईन होत्या आकार तिरक्यामध्ये कट करायचे ते राहून गेलेले आहे। मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा, नंतर हा प्रिन्सेसचा आकार कट करून घ्यायचा। याच्या खालची तिरकी लाईन आहे ते कट करून घ्यायच्या राहिल्यात। अशा प्रकारे कटिंग झालेलं आहे। तर आपण बाहीचं कटिंग टाकणार आहे। तर बाही आहे 8 इंच,
आणि शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच अस्तरची बाही असल्यामुळे दंडघेराच्या निम्मे अधिक 1.5 इंच मार्क करून घ्यायचे. 3 इंचावरती कॅप हाईट दिलेली आहे, त्यावरून आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे. 8.5 इंच त्याचं सेंटर काढून आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आहे. त्या लाईनवरती 1 इंच आणि 1.5 इंच असे 2 मार्क करून पुढचा मुंडा आणि पाठीमागच्या मुंड्याचे आकार देऊन घ्यायचे आहेत. नंतर खालच्या साईडला जे दंडघेराच्या निम्मे अधिक 1.5 इंच घेऊन मार्क केलेले आहे तिथे तिरकी रेष जोडून घ्यायची आणि बाही कटिंग करून घ्यायची. बाही ओपन करायची आणि त्यानंतर पुढचा मुंडा कट करून घ्यायचा. अशा प्रकारे आपलं 34 छातीच्या ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.